स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध कारु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शतबार है वंदना शतबार है। जय बोलो परम पूज्य अध्यात्म योगी वीर सागर मुनि महाराज की जय। महाराजांचं एक उदाहरण सांगितलं की मागे एकदा सांगितलं होतं तुम्हाला मी, हे प्रॅक्टिकली दाखवायचे महाराज। किंवा असं असतं एखाद्या वेळेस कधी ते त्यागी जंगलात बसायचे ना पूर्वी ध्यानाला साधनेला, त्यांच्या समोर जे दृश्य असायचं त्याच्यावरून चिंतन असायचं त्यांचं। कधी हिंस्र श्वापद येतील, कधी कोणी ससा वगैरे असे येतील, ते जे काही दिसेल त्याच्यावरून त्यांचं चिंतन असायचं। मग तसंच वीरसागर महाराजांनी एक चिंतन सांगितलं होतं। सोलापूरला मंदिरमध्ये भरपूर चिमण्या असायच्या, खूप चिमण्या राहायच्या। ते चिवचिवाट सारखं जर प्रवचन ऐकलीत ना सोलापूरची तर सारखा चिमण्यांचा आवाज असायचा आणि असं एक रम्य होतं वातावरण मंदिरचं। आणि मग ते चिमण्यांना कदाचित समोर काहीतरी दृश्य दिसलं असेल महाराजांना, तर महाराजांनी लिहिलं की म्हणले एक चिमणी होती आणि ती तिच्या पिल्लाला शिकवत होती। तर ती झाडावरच्या फांदीवर बसली होती चिमणी आणि तिच्याजवळ ते पिल्लू होतं। मग ती चिमणी काय केली, आपले पंख पसरली, फडफडली आणि जवळच्या भिंतीवर, छोटी काय भिंतीचं कुंभी वगैरे असेल त्याच्यावर उडून हळूच गेली, तिथून हळूच उडून जमिनीवर आली आणि तिथं असलेले दाणे टिपून दाखवलं तिने। सगळं हे प्रात्यक्षिक करून दाखवलं पिल्लाला। पिल्लू काय केलं, सेम तसं कॉपी करायला गेलं। आपलं पंख किती असणार त्याचं, एवढंसं पंख ते पसरवलं, हलवलं, 2 पावलं उडायचा प्रयत्न केलं का, आई केली म्हणून। आणि मग ते जसं जसं आई करती तसं तसं करायला ते शिकलं आणि दाणा खाल्लं। मग त्याच्यावरून महाराजांनी सांगितलं की कुंद आचार्य काय करतायत, तसंच आपल्याला वस्तू स्वरूप दाखवतायत। सगळं आत्म्याचं स्वरूप कसं आहे, काय अनुभूती काय आहे, किंवा 6 द्रव्यांचं स्वरूप काय आहे, तत्व काय आहे, त्याच्यातून प्रयोजनभूत काय आहे, हे सगळं दाखवून दिलं आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळं। आणि मग तसं स्वतः त्यांनी अनुभव घेतला आणि मग हे पाहून जो कोणी ज्ञानी आहे तो काय करणार, त्याचं कॉपीकॅट करणार। म्हणजे ज्याला त्याची रुची आहे, जो त्याचं अभिलाषी आहे, त्याला सुख प्राप्त आहे, पाहिजे आहे, करायचं आहे, तर तो काय करणार, त्यांच्या समान कुंद आचार्य वस्तू स्वरूप दाखवून देतात आणि चटकन अनुभूती घेतात। त्यांना पाहून ज्ञानी जीवसुद्धा तशा प्रकाराने आत्म्याला ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो। जसं त्या पिल्लाला ती माता पकडून शिकवत नाही, सगळं स्वतः करती, तर तो बघून करतं ते पिल्लू सगळं। तसंच आहे सांगितलं इथं पण, भगवान जे काय करतात तसा आचार्यांना मार्ग मिळाला। आचार्यांनी सगळा तो मार्ग आपल्याला दाखवून दिला, म्हणजे त्यांनी स्वतःसाठी अवलंबला आणि तो आपल्याला त्यांच्या जीवनातून शिकायला मिळाला। मग अशीच महाराजांची पण चर्या होती। वीरसागर महाराजजी पाहिलं, झालंय अनुभव कधी त्यांचा, तर त्यांचं जीवन म्हणजे प्रयोगशाळा होतं। स्वतः ते अनुभवामध्ये असायचे आणि मग तसंच अनुभव सगळ्यांना सांगायचे। हे आनंदाची गोष्ट आहे, ह्याच्यातून तुम्हाला सुख मिळणार आहे। जसं आज आपल्याला धन सुखाचं कारण वाटतंय, त्यामुळे आपण स्वतः धन कमवतो, आपल्या मुलांना, आपल्या पिढींना सगळ्यांना धन कमवायची विद्या देतो। मग हे धन होतं हे त्यांना माहिती आहे, हे त्यांनी त्याला धन स्वीकारलं होतं। कशाला, आपलं आत्मधन आपल्यामध्ये जे आहे ते सुरक्षित आहे आणि ते कधीच नष्ट होणार नाही, ते सुखाचं कारण आहे। म्हणून त्याची विद्या त्यांनी स्वतः आत्मसात केली आणि इतरांना सुद्धा तीच शिकवली। तर त्यांच्या जीवनाविषयी थोडंसं परिचय त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे। तर ते त्यांनी छान लिहिलं, फार असं म्हणजे काही माहीत नसलेल्या अनेक गोष्टी कळाल्या आणि लिहायची शैली पण एवढी सुंदर आहे ना, ऐका तुम्हाला पण छान वाटेल।
हे लिहिलंय ब्रह्मचारी रेवतीताई दोशी यांनी. 1940 साल. माळशिरस तालुक्यातील लहानसे खेडे भांबुर्डी गावात दरारा असणाऱ्या श्री नेमचंद्र सेठजींची थोरली लेक सौ चंचळबाई ही माहेरपणाला आलेली. चैत्र महिना संपत आला होता. उत्तरायणातील सूर्य तळपत होता. कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी होती. चराचर सृष्टीवर निद्रेचे साम्राज्य सुरू झाले. नेमूकाकाच्या घरात गडबड उडाली. म्हणजे रात्रीच्या वेळेस त्यांना प्रसव वेदना होत होत्या. लेकीचे दिवस भरले होते. तिच्या पोटात दुखू लागले. 11:30च्या दरम्यान बाळ जन्माला आले. आकाशात चंद्र उगवला नव्हता आणि आता तू उगवूच नकोस असे म्हणणारा बालकरूपी चंद्र मनुष्यलोकात जन्मला होता. गोरा पान वर्ण, धारदार सरळ नाक, माथ्यावर काळ्या भोर कुरळ्या केसांचे दाट जावळ, देखणं रुपडं. सुईणीने सांगितलं मुलगा झाला. मातेने प्रसूती वेदनानंतर आणि येणाऱ्या ग्लानीवर क्षणभर ताबा मिळवला. आपल्या आल्हादकपणाने डोळे दिपविणारे चिमणे बाळ पाहून आईला हर्षवायू झाला. तिला वाटले आकाशातील चंद्र शुक्ल पक्षात मोठा होतो, कृष्ण पक्षात लहान होतो. अमावस्येला तर उगवतच नाही, त्याचा काय उपयोग. दडी मारणाऱ्या त्या चंद्राला तिने बजावले, हे बघ, माझं देखणं बाळ आता वाढतच जाईल, दीर्घायुष्य होईल, माझ्या भाव विश्वात चांदणं फेकत राहील. मला तुझी काय गरज. माझा बाळ तुला म्हणतो आहे, तू उगूच नकोस. त्यांनी बाळाचे नाव चंद्रकांत ठेवले. लिहिताना असं छान लिहिलं शैलीतून बरं का. म्हणजे चंद्राला दोष आहे की तो मोठा होत जाईल, छोटा होईल, एक दिवस लुप्त होईल अमावस्येच्या दिवशी. पण माझं बाळ असं आहे की चंद्राच्या कलेप्रमाणे तो वाढत जाणार आहे, पण कधी कमी होणार नाही, लुप्त होणार नाही. वडील श्री गुलाबचंद खेमचंद दोशी त्यावेळी कुर्डुवाडीला राहत होते. थोरला मुलगा रतनचंद व हा चंद्रकांत राम लक्ष्मणासारखे वाढू लागले. म्हणजे 2 भाऊ होते का? 3. बर, 2 तर समजले. 20व्या शतकातील प्रथम आचार्य बर 20व्या शतकातील प्रथम आचार्य परमपूज्य 108 चारित्र चक्रवर्ती शांतीसागर महाराजांचे शिष्य घोर तपस्वी 108 श्री नेमिसागर महाराजांचा चातुर्मास कुर्डुवाडीला झाला. घरात चौका असायचा. म्हणजे महाराज पूर्वी कुर्डुवाडीला होते. म्हणजे जन्म त्यांचा तिथं झाला असं सांगायचं. घरात चौका असावयाचा. आईवडिलांनी दशलक्षण पर्वाचे 10 उपवास केले. आई पडगाहन करायला दारात थांबायची. तेव्हा मांजर चौक्यात जाऊ नये म्हणून तेथे थांबायचे काम ही मुले करत. म्हणजे सगळेजण बाहेर गेल्यावर चौक्यात कोणतरी, म्हणून माताजी पण नेहमी सांगतात ना, कुठून मांजर गेलं, पक्षी गेलं तर कळणार नाही, आणि ते शिवलं तर सगळं ओळं झालं, खराब झालं ते. म्हणून ते एक सोहळ्यात 1 जण असायला पाहिजे आणि बाहेर पडगा आणायला दुसरा असं. मग ते हे 2 पोरं बसायची म्हणे निरखायला, मांजर येऊ नये म्हणून. थांबायचे काम ही मुले करत. साधूचा आहार निरखून पाहात. एक दिवस सकाळी त्यागी आहाराला उठण्याच्या वेळी छोटा चंद्रकांत मंदिरात गेला. किती असं निरागस बालक असतात बघा की छोटे पोरं, त्यांना एवढा आनंद झाला होता घरात चौक आहे म्हटल्यावर ते पळत मंदिरात गेले बरं का. महाराजांना म्हणाला, महाराज तुम्ही आमच्या घरी जेवायला या बरं का. महाराजांनी हसू दाबून विचारले, का रे बाबा. मुलाने उत्तर दिले, आमच्या आईने मुटकी केली. वाचल्यावर मजा वाटली. आता महाराजांनी काय करायचं. महाराजांच्या पण लाईफमध्ये असं झालं होतं बरं का. जेव्हा महाराजांनी दीक्षा घेतली आणि विहार करत ते तुळजापूरला चालले होते, आणि त्यावेळेस म्हणले एका घरामध्ये थांबले होते, थांबायला जागा मिळाली नव्हती, तर त्यामुळं घरातच एका खोलीत महाराजांना थांबवलं होतं आणि त्याच्या ऑपोजिट खोलीमध्ये चौका होता. आणि तिथं सगळ्यांची गडबड चालली होती, आज महाराज आमच्या घरी पटणार तर आपण पुरणपोळी करायची. आणि ते महाराजांच्या कानावर गेलं. महाराजांनी पुरणपोळीच त्याग केली.
म्हणजे असं उद्दिष्टाचा त्याग असतो म्हणून. आणि ते जाऊन बालक एकदम निरागसपणे म्हणाल, आमच्या बाईने मुटकी केली आहे. त्यांना आवडत होतं काय असं असेल. दुपारी रोजच्याप्रमाणे बाई शास्त्राला गेल्यावर महाराजांनी सकाळचा संवाद सांगितला. जैन साधू असे बोलवून आहाराला कधी येतात का? उपस्थितांची हसून मुरकुंडी वळली. पुढे सारे कुटुंब अकलूजला राहायला आले. 9वी पास झाल्यावर पुढची 2 वर्षे फलटणला मावशी श्रीमती रतनबाई चंदूलाल मेथा म्हणजेच पूज्य शुल्लिका स्वर्गीय श्रद्धामती माताजी यांच्याकडे चंद्रकांत राहिला. म्हणजे मावशीजींनी दीक्षा घेतली दिसते नंतर. यांच्याकडे चंद्रकांत राहिला. नंतर पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला इंटर सायन्स झाला. नंतर BJ मेडिकल कॉलेजमधून MBBS झाला. प्रीतियोगावर जन्मलेल्या डॉक्टरांनी सौ अनघाशी प्रेमविवाह केला. परभणी येथे दवाखाना थाटला. पैशाच्या लोभाने आणि पेशंटच्या भिडेला बळी पडून पेशंटचा गर्भपात करण्याचे कुकर्म केले नाही. म्हणजे काही झालं तरीसुद्धा त्यांनी पैशासाठी म्हणून असं गर्भपात करण्याचा वगैरे प्रयोग केला नाही. त्यांना कन्या जन्मली. 48 दिवसांचे आयुष्य भोगून जन्मजात उष्णतेच्या विकाराने उपचारांना सफलता न देता पण 48 श्लोकांचे भक्तामर स्तोत्र पित्याच्या मुखाने ऐकत शांतपणे निघून गेली. म्हणजे तिचं आयुष्य 48 दिवसाचं होतं, तर 48 श्लोकांचं स्मरण त्यांच्याकडून ते चिंतन ऐकून असं सांगायचं होतं. शांतपणे ती निघून गेली. मातृवत्सलता व्याकुळ झाली. सुखाच्या पेल्यात पडलेला हा इष्टवियोगाचा जहरी थेंब जीवनात आमूलाग्र बदल घडवून गेला. कॉलेजात असल्यापासून डॉक्टरांना, म्हणजे आता हे महाराजजी पूर्वाश्रमीचे, कॉलेजात असल्यापासून डॉक्टरांना पित्त प्रकोपाचा त्रास होत होता. अल्सरचे पेशंट होते महाराज. 69 साली अल्सरमुळे रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पुण्याला गेले. 69 साल म्हणजे किती वर्षाचे होते? 40 सालचा जन्म आहे. 5 मे 1940 साली जन्मले होते आणि 1970 म्हणजे किती? 29 वर्षाचं आयुष्य फक्त. आणि त्या दरम्यान त्यांना इतका सिव्हिअर त्रास होता. तेथील शस्त्रक्रिया करण्यासाठी पुण्याला गेले. तेथील डॉक्टरांनी सांगितले, आम्ही अल्सरचे ऑपरेशन करतो, म्हणजे जठराचा व लहान आतड्यांचा निम्मा भाग कापून काढतो. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. विचार करा, एवढ्या तरुण वयात ऑपरेशन करून काय करणार आहात? करणं योग्य नाही तुमच्यासाठी, असं त्यांना सांगायचं होतं. त्यापेक्षा पथ्य पाळून राहा. तिखट खाऊ नका, भूक मारू नका, दूध भरपूर प्या. म्हणजे इतकी परिस्थिती खराब होती शरीराची की एकासन करणं तर अशक्यच. दीक्षा घ्यायचं म्हणजे आजीवन एकासन, ते पण अंतराय पाळून. आणि अल्सरच्या पेशंटला तर पोट रिकामं ठेवून चालत नाही. मग रात्रीचे 12 का वाजले असे ना, कधी का असे ना, भूक लागली की त्यांना भूक लागायच्या आधीसुद्धा त्यांना खावं लागायचं. असा त्रास असतो. म्हटल्यावर त्यांना सांगितलं डॉक्टरांनी की तुम्ही उपवास वगैरे करणं तर योग्य नाही, भूक मारू नकात. त्यामुळे भूक कधी सहन होत नव्हती. दरम्यान 72 साली उन्हाळ्यात सिद्धक्षेत्र श्री कुंथलगिरी येथे येणे झाले. बारामती येथील श्री चंदूकाका व श्री हिराकाका सराफ यांच्यातर्फे पंचकल्याणिक प्रतिष्ठा होती. क्षेत्रावर 108 श्री भव्यसागर महाराजांचे वास्तव्य होते. महाराजांनी डॉक्टरांना रात्री भोजन त्यागाचे व्रत घेण्यास सांगितले. महाराज आहेत तर ते प्रेरणा देणार की रात्री भोजन त्याग करा.
त्याच्या निमित्तात जीव हिंसा टळते. महाराजांनी काय करायचं अशा वेळी, म्हणजे आता डॉक्टरांनी काय करायचं, समोर बसलेले त्यांचे शिष्य होते म्हणून त्यावेळेस, तर ते महाराजांचं शब्द पण त्यांना तोडवेना आणि शरीराची परिस्थिती पण तशी नव्हती की व्रत घ्यायचं. महाराज काय म्हणाले, महाराजांनी डॉक्टरांना रात्री भोजन त्यागाचे व्रत घेण्यास सांगितले. डॉक्टरांनी आपली असमर्थता प्रगट केली. म्हणाले, महाराज मुझे अल्सर की बीमारी है, पेट मांगे तो मैं आधी रात को भी खाना खाता हूँ, नहीं खाऊंगा तो मुझे खून का वमन होता है. अल्सर के आदमी को जब चाहे तब खाना पड़ता है, उसके लिए उपवास, एकासन वगैरह व्रत खतरनाक है. मेरे से रात्री भोजन त्याग नहीं होगा. असमर्थ आहे मी, कसं करणार आहे असं व्रत, जरी ते लय मोठं व्रत नाही आहे तरी सुद्धा माझ्या शरीराची परिस्थिती तशी नाही आहे. महाराजांनी पण हार नाही मानली. महाराज काय म्हणाले, ते महाराज भव्य सागर, काय नाव होतं, भव्य सागर महाराज, ते म्हणाले, देखो भाई आजन्म व्रत मत ले लो. काय रत्नाच्या दुकानात गेल्यावर रत्न घेतल्याशिवाय जायचं नसतं. सोन्याच्या दुकानात गेल्या नुसतं बघून येतो का, चालत नसती विंडो शॉपिंग तिथं. देखो भाई आजीवन व्रत मत ले लो, 1 साल का भी मैं नहीं दूंगा, लेकिन अब जब तक इस क्षेत्र पर हो तब तक रात्रि सिर्फ अनाज का कुछ मत खाया करो. मैं तुम्हें दूध, दवा, पानी, फल लेने की छुट्टी रखता हूँ, सिर्फ इतना तो करो. काहीतरी संयमाच्या दारात आलाय तर काहीतरी संयम घ्या. तर महाराजांवर ते वाक्य इतकं बिंबलं ना, महाराजांचं असं धारणा काय म्हणायचं, त्यांचं तोरा काय म्हणायचं, एक असं होतं ना की मी करणार तर करणारच, नाही तर नाहीच, असं एक त्यांचं रुतबा काय म्हणायचं, एक शब्द असं त्याला, त्यांचं ॲटिट्यूड असा होता हो, की मी करणार तर चांगलं करणार, नाहीतर करणार नाही. वन्ही तो चेतवावा रे, चेतवितांची चेततो. स्वभाव जिद्दी होता, जिद्दी शब्द होता. त्यावर प्रेरणेची फुंकर बसली. ज्याला भूक निभत नव्हती, अर्ध्या रात्री पत्नीला ताजा स्वयंपाक करायला लावून जेवण्याची पद्धत होती, त्या माणसाने क्षेत्रावर असेपर्यंत रात्री पाणीही न घेण्याचा नियम केला. कसं काय असं झालं, म्हणून त्यागीच्या सहवासात गेल्यावर सहज परिणाम बदलतात आणि ते शरीरसुद्धा ऐकायला लागतं माहिती आहे का. शरीराच्या सहवासात राहणार तर ते कधीच ऐकणार नाही तुमचं, पण अशरीरीच्या सहवासात जायचं. म्हणून जे कोणी अशी साधना करतात ना, त्यांच्याकडे पाहून आपल्याला सहज प्रेरणा मिळती. म्हणजे आम्ही पण पूर्वी उपवास करायचो तर आम्हाला पण खूप त्रास व्हायचा, पण माताजींकडे असं बघितल्यावर वाटायचं किती माताजी फ्रेश राहतात, काय उपवास आहे असं वाटतच नाही. दिवसभर नाही, रात्रभर नाही, दुसऱ्या दिवशी नाही. आम्ही तर त्या दिवशी रात्री पेकाळलेलेच असायचो, जेव्हा आधी करायचो पहिल्यांदा, तर शरीरात बळच नसायचं, असं वाटायचं कुठं मरून पडतो का काय. पण माताजींकडे असं बघितल्यावर प्रेरणा मिळायची की हे करू शकतात म्हटल्यावर. परवाचं एकासन, कालचा उपवास, आज अजून एकासन करेपर्यंत त्यांना दम काढायचा असतो, आणि म्हटल्यावर मग सहज त्यांनी कसं होतं त्यांच्याकडनं. आम्ही तर संध्याकाळी 6ला खाल्लेलं कालचा उपवास, आणि मग आज तर सकाळी 7ला म्हणजे आपण घेणार असतो, तरीसुद्धा आपण इतकं दुर्बळ का व्हायचं. मग असं बघून जे करायची प्रेरणा मिळाली ना, सहज मग ते शरीर पण ऐकत जातं. म्हणून शरीराबरोबर नाही राहायचं, आत्म्याबरोबर राहा. तर रात्री पाणीही घ्यायचे नाही असा नियम केला. असा त्याची जिरली म्हणजे पापकर्माचं काय त्यांच्यासमोर जोर चालू शकलं नाही. पुढे ऋषीमंडल मंत्राची आराधना केली. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी पाऊण तास खाणेपिणे बंद. ते रात्र संपून सकाळी सूर्योदय झाल्यावर पाऊण तासापर्यंत त्याग असावयाचा. कसं काय झाला म्हणजे किती तास, जवळपास 6 वाजल्यापासून सकाळी 6 वाजल्यापर्यंत 12 तासाचा त्याग सहज होत गेला पुढं. म्हणजे असं एकदा पाय टाकायचं देर असती हो, आपण घाबरून मागं सरकतो ना, होतंय की नाही. जसं पाण्यात पडायचं तर पोहायचं तर पाण्यात पडावं लागतंय. दुरून जर पाण्याला बघूनच घाबरून आत नाही गेलो तर कसं शिकणार आहे.
त्यामुळं व्रतामध्ये प्रवेश करा. काय असेल, थोडंफार असेल का नाही, थोडं तरी आपल्यामध्ये उतरलं ना, त्यात शिरलं की एकदा धर्म समजत जातो, आनंद येत जातो. स्वाध्याय सुरू झाला होता, तो वाढीला लागला. कन्या वियोगाने उत्पन्न झालेले वादळ शमले, वैराग्याचे अंकुर उगवले. पाहता पाहता ते आकाशात झेपावले. लिहायची पद्धत फार छान वाटली अशी त्यांची. म्हणजे एक बोध असतो जीवनामध्ये. जरी वियोग झाला, त्यांची मुलगी मेली लहान वयातच, किती 48 दिवस म्हणजे खूप लहान, आणि मग त्यातून ते हतबल झाले नाहीत किंवा काय शोक करत बसले नाहीत. उलटं वैराग्य त्यातून प्रेरणा झाली त्यांना वैराग्याची. आणि मग ते स्वाध्यायातून त्याला बळ मिळालं आणि ते पुढं सरकत गेले. नांदेड येथील श्रीमती रतनबाई शिवलाल शहा या कीर्तन करीत. त्यांचे पाहून सौ अनघाही कीर्तन करू लागल्या. आवाजाला धार होती, स्मरणशक्ती प्रखर होती, वाणी रसाळ होती, अध्यात्मावर पकड होती. पण एक प्रतिज्ञा होती, मंत्रमुग्ध होऊन कीर्तन ऐकणाऱ्या समाजाने कितीही मानधन दिले तरी ते मी नवागड क्षेत्राला अर्पण करीन. स्वतःसाठी म्हणून ते काय घेणार नाहीत. 75 सालचा फाल्गुन उजाडला, म्हणजे ज्या साली महाराजांची दीक्षा झाली. आमच्या कुणाच्या डोक्यात विषय नव्हता घरातल्यांच्या, पण परभणीवरून पत्र आले. म्हणजे महाराज परभणीला होते आणि हे सगळं त्यांचं कुटुंब इथं अकलूजमध्ये होतं. परभणीवरून पत्र आले. आम्ही दोघे कोपरगावला पूज्य 108 श्री श्रेयांसागर महाराजांच्या संघात दीक्षा घेणार आहोत. कोण? ज्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं त्याचं, म्हणून लव्ह मॅरेज कधी सक्सेसफुल होत नाही म्हणतात. एक तर वैराग्य होते, नाहीतर ते राहत नाही त्यांच्यामध्ये जे प्रेम पूर्वीचं होतं ते. म्हणून धर्म करा तर ते कधीच आपल्याला सोडणार नाही. श्रेयांसागर महाराजांच्या संघात दीक्षा घेणार असे त्यांचा निरोप आला. मी तो मजकूर पूज्य अजितमती अम्मांना सांगितला. दीक्षेला तो मुहूर्त अयोग्य होता. गुरु शुक्रापैकी एक अस्तंगत होता. अम्मा म्हणाल्या, गतामध्ये शुभकार्य मुद्दाम करू नये. गत होता तेव्हा असं म्हणायचं आहे. अयोग्य मुहूर्तावर घेतलेले व्रत किंवा दीक्षा टिकत नाही. त्यांना कळवा, गतात दीक्षा घेऊ नका. म्हणून दादा व श्री रतनचंदभाई त्यांना येथे घेऊन आले. ते दोघे अम्मांकडे गेले असताना अम्मांनी मुहूर्ताबद्दल परत तेच सांगितले. दीक्षा कोठे घ्यावयाची यावर चर्चा झाली. शेवटी माताजी म्हणाल्या, दीक्षा कोठे का होईना घेईना, पण अजून सुटाबुटात आहात. डॉक्टर होते ना, त्यामुळे त्यांचा वेश असा होता की सूटबूट होतं सगळं शरीरावर. एकदम मुनी होण्यापेक्षा क्षुल्लक व्हा, ऐलक व्हा, अशा क्रमाने जावा. डॉक्टर हसले. त्याच वेळी पूज्य 108 श्री आदिसागर महाराजांचे वास्तव्य येथेच होते. म्हणजे माताजींनी पण असंच प्रेरणा केली जेव्हा आम्हाला केली तेव्हा. म्हणले एकदम आजीवन व्रत घ्यायला जाऊ नका, 1 वर्षाचं घ्या, 5 वर्षाचं घ्या. आपण पण महाराजांसारखी झेप घेतली. घ्यायचं तर पूर्ण, नाही तर नाही. महाराज हसले जेव्हा माताजींनी सांगितलं त्यांना, क्षुल्लक दीक्षा घ्या, ऐलक घ्या, एकदम दिगंबर कशाला घेताय. त्यांचं सांगायचा दृष्टिकोन चांगला असणार आहे, पण ह्यांना काय म्हणायचं, आपल्यावर विश्वास. त्याचवेळी आदिसागर महाराजांचे वास्तव्य येथेच होते. त्यांच्याकडे दीक्षा घ्यायचे ठरले. कोथळी येथील पंडित श्री नाभिराज उपाध्ये यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त काढून दिला. चैत्र शुक्ल प्रतिपदेला द्वितीय प्रतिमा ग्रहण केली. बरोबर 15 दिवसांनी सप्तम प्रतिमा घेतली. काय असं दुसरी प्रतिमा म्हणजे सोहळ्यामध्ये आहार करायचं, जेवण करायचं स्वतः. मुनीसारखं नाही, दीक्षा नाही, पण घरात राहून सोहळ्यामध्ये जेवण करायचं. पुढं 7वी प्रतिमा म्हणजे ब्रह्मचर्य घेतलं. दीक्षार्थीला प्रतिमा देताना भावी दीक्षागुरु स्वाध्याय सम्राटांनी विचारले, दीक्षा घेताना कोणता रस सोडणार? 6 रस असतात, त्यातले कुठला तरी एखादा रस सोडा, असं एखादं प्रेरणा असते गुरूंची. डॉक्टर म्हणाले, तेल आणि दही. पुरुषार्थाचा रस कोणता?
महाराज उत्तर होते. कोण पुरुषार्थाचा रस कोणता महाराज, असं महाराजांनी विचारलं. म्हणजे क्षीरसागर महाराजांनी विचारलं, म्हणजे त्या शिष्याने विचारलं गुरूंना, पुरुषार्थाचा रस कोणता. उत्तर मिळाले मीठ, सेंदिलोण. आणि घरात असताना गेली 2-2.5 वर्षे षटरस पालन करत होते. होय, म्हणजे गृहस्थ दशेत असताना ते तेच की. पण त्यांनी घरामध्ये पालन केलं म्हणे. 2.5 वर्षापर्यंत षटरस पालन करत होते. पण आठवड्यातून 1 दिवस बिना मिठाचे खाणे आणि वयाला 35 वर्षे पूर्ण होताना एकदम कायमचे मीठ सोडणे, यात केवढे अंतर होते. महाराजांनी दीक्षा घेताना आजीवन लोण त्याग केला. सगळ्यात मोठा रस. पण नेहमी सणक यायची ती टोकाला जाण्याची. म्हणजे जे काय करणार ते बेस्टच. त्याचं काय खाली बघायचं कामच नाही. लगेच कायमचे सेंदिलोण सोडले. का? कारण सेंदिलोणमुळं रसामध्ये आसक्ती असते. भोजनामध्ये लोण नसेल तर किती आसक्तीने जेवणार हो. खायचं म्हणून कसं तरी खायला लागणार. ते त्याच्यामधलं एक ममत्व सुटणार, आसक्ती सुटणार. म्हणून पुरुषार्थाचा रस म्हणलं त्याला. गुरूंनी दीक्षाप्रसंगी क्षीरसागर व चंद्रमती अशी नावे दिली. स्वतंत्र विहार सुरू झाला. संस्कृतचे व्याकरण आत्मसात केले. अध्यात्मग्रंथाची पारायणे केली. न्यायशास्त्र अणुरेणूत बिंबले. कठोर परिश्रमाने अनेक वेळा अनावश्यक अतिरेकाने उत्कृष्ट चारित्र्याचे पालन केले. साधर्मी विधर्मी प्रवचन शैलीवर आकृष्ट झाले. 18 वर्षांचा कालावधी पूर्ण व्हायला आला. म्हणजे काय म्हणायचं, त्यांचं प्रवचन शैली अशी होती की त्या फॉरेनवरनं खेचले गेले माणसं. जर्मनीचे वगैरे यायचे ना शिकायला, असं सांगितलं. आणि त्यांना आल्यावर सुद्धा जे ऐकायला मिळालं ते त्यातून एवढे कृतार्थ झाले ते की कधी आम्हाला मिळणार नाही असं. ते जाण्याचं तिकीट कॅन्सल केलं त्यांनी. त्या दिवशी जाणार होते ते, जस्ट दर्शनाला म्हणून आले आणि महाराजांच्या तोंडातनं वाक्य ऐकली की प्रभावित होऊन थांबले. आणि कितीतरी दिवस ते सांगितलं, किती महिने का काय माहीत नाही, तर राहून शिकले ते पूर्ण. आणि मग पुढचं सगळं सांगितलं. ते तिथं जाऊन प्रचार केले परत. जे काय त्यांना इथं मिळालं शिकायला ते तिथं जाऊन त्यांनी ध्यानाचे प्रयोग केले. इतरांना सगळं सांगितलं, शिकवलं. असं एक पगडा होता त्यांचा. शब्दावर, त्यांच्या वक्तव्यावर प्रभुत्व होतं. 18 वर्षांचा कालावधी पूर्ण व्हायला आला होता. जेव्हा दीक्षा घेतली त्याच्यानंतर 18 वर्ष, म्हणजे 75 साली दीक्षा झाली. 18 वर्षांनी म्हणजे 93 साली. नियतीचा फासा पडला. उष्माघात ओढवून घेतला. बुद्धी कर्मानुसारिणी ठरली. मृत्यूला अनुकूल निमित्तांचा गराडा पडला. आयुकर्माची उदिरणा झाली. अवघ्या 53व्या वर्षाच्या वयात एकदम यमसल्लेखनेचा निर्णय घेऊन या हटयोग्याने स्वतःच्या त्यागाची दहीहंडी गगनाला नेऊन टांगली. झटक्यांच्या तीव्र यातना पेशंटना सहन होत नसतात. म्हणून डॉक्टर असले पेशंट झोपेची इंजेक्शने देऊन गुंगीत ठेवतात. सामान्य पेशंट्सना बाह्य उपचारांना लाथाडून समयसार स्वरूप मी आहे असे सूत्र ऐकत निजच शुद्धात्म्याचे चिंतन करत या ध्रुव वेड्या हटयोग्याने बंडाचा झेंडा फडकविला. एक वादळ संपले. दीक्षागुरूंनी दिलेले नाव सार्थक केले. कर्माशी सतत झुंज दिली. जीवाची बाजी लावली. कालपुरुषाने जगाच्या इतिहासात करुण रस व वीर रसाची शाई बनवून विज्ञान युगातील या तपस्व्याची सुवर्ण अक्षरात नोंद करून ठेवली. हा माणूस त्यागी जगतात धूमकेतूसारखा उगवला. झंझावाती वादळासारखा जगला. महापुरासारखा निघून गेला. 89 साली पूज्य अजितमती अम्मांना स्वप्न पडले होते. तुळई मोडून पडली ते खरे झाले. समाजाचा साधू गेला. दीक्षितांचे गुरु गेले. अभीक्ष्ण ज्ञानयोगी, पंडितराज, ध्रुवध्यासी, अध्यात्मयोगी, प्रखर तेजस्वी चांद तारा निखळला. साधूंच्या आसमानावर नियतीचा वज्राघात झाला.
कुटुंबीजनाच्या गोकुळातील कृष्ण कंसाच्या तावडीत सापडला. माऊलीचे काळीज फाटले, पृथ्वी शोकाकुल झाली, मेघांनी अश्रू ढाळले. चितेला अग्नी देण्यापूर्वी क्षपकाच्या साधू पर्यायाला, अफाट सहनशीलतेला आणि क्षपकाच्या कारण परमात्म्याला शतशः वंदन करताना मला दिसले माऊलीच्या हृदयातील मूक आक्रंदन. शब्द आठवले. पाळ नाही ऋततो ज्याला, प्रेमे जरी निजवी आई, तो देह खाच दगडात छे नको नको ग बाई. हृदयाची खणुनी खाच, दुःखाचे फत्तर साच, झाकीन मी बाळाच असाच, जा जाऊनी सांगा काळा राजहंस माझा निजला. म्हणजे असं त्यांचं जीवन होतं की जगले पण काय म्हणायचं तोऱ्यात. असं साधना केली ती पण जोरात. आम्हा सांगतात काय, चैतन्याच्या तोऱ्यात, अध्यात्माच्या रसात. असं त्यांचं सगळं जीवन न्हाऊन निघालं. आणि ते जेव्हा गेले तेव्हा सुद्धा जाताना सगळ्यांना बोध देऊन गेले. काय, सम्यक्त्व धारण करा, संयम धारण करा, त्याच्याशिवाय मोक्षमार्ग नाही. सम्यक दर्शन हाच आनंदाचा मार्ग आहे. त्यांनी स्वतः ते अवलंबलं आणि इतरांना सुद्धा तशी जगण्याची प्रेरणा दिली. म्हणून आपल्याला सुद्धा तसं जगण्याचं, त्यांच्याकडं पाहून बोध घ्यायला पाहिजे. वाटतं का धर्म करावा आपण त्यांच्यासारखं? ठीक आहे, इतकं आपण उत्कृष्ट चारित्र्य नाही पाळू शकणार, पण भाव तरी उत्कृष्ट करायला पाहिजेत. जितकं आपल्याकडनं माताजी म्हणून संस्कार करतात, मी मुनी होणार, हे भाव करा. आत्ता आपण वस्त्रत्याग करू शकत नाही आहे स्त्री पर्यायामध्ये, पण भावना का निकृष्ट करायची? म्हणून उत्कृष्ट भाव असे करा की मी सुद्धा दिगंबर मुनी होणार, मी मोक्षाला जाणार. या पर्यायात शक्य नाही आहे, पण उत्कृष्ट भाव तरी करायला आपल्याला काय हरकत आहे? म्हणून भावना अशी करा, मी सुद्धा मुनी होणार, उत्कृष्ट चर्येचं पालन करणार, स्वभावामध्ये लीन राहणार, आत्मानुभव घेणार, समतेचीच दृष्टी ठेवणार, या शरीरापासून परिग्रहापासून सर्वथा ममत्वाचा त्याग करणार, आणि जो आत्मा आहे तोच माझ्यासाठी उपादेय आहे हे ग्रहण करून जाणणार. म्हणून असं त्या वीरसागर महाराजांना आपला शतशः नमन. जाणाम. शुद्धात्म स्वरूपाला जाणाम. पहा, आत्म्यामध्ये अनंत बळ आहे. हा मी आत्मा शरीरावर जगणारा नाहीच. या आत्म्यामध्ये शरीराचे रोग नाहीतच. स्वतःला या शरीरापासून सर्वथा भिन्न जाणा. जाणणे हा माझा धर्म आहे, तो शरीराश्रित नाहीच. शरीर माझे नाही जाणीव करा. हा मी तर त्रिकाली ध्रुव शुद्ध आत्मा आहे. मी देहाच्या अधीन नाही. स्वाधीन स्वरूप जाणा. मी आहे, आहेच आहेची अनुभूती करा.